हाची उपदेश पतरी पुढे हाची उपदेश पतरी पुढे हाची उपदेश पतरी पुढे हाची उपदेश पतरी पुढे हाची
चालील पहिली चाल आदरणीय तुकारामजी अण्णा आरोटे त्यांना साथ करतील रोहिदास महाराज मते आणि पाखवाजी साथ करतील आमचे भूषणजी महाराज जाधव पाटील. चला आता
आता तरी पुढे आचे उपदेश, आता तरी पुढे आचे उपदेश, नका करुणाश आयुष्याचा सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे भजन, करो नियामन एकविध शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंड, आपुलाले चित्त शुद्ध करा, मनी लाभ तुका मनी लाभ होय तो व्यापार, तुका मनी लाभ किंवा हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंड, आपुलाले चित्त शुद्ध करा, भजन करावे लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंग गारू प्रथम नमा म्हणे पांडुरंग गारू प्रथम नमा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादे लक्षणम् एकं नित्यं विमलं जलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे हे नमस्कारून आता वचन ऐका कमलापती माझी मुखाची विनंती कर जोडी तू कथे काळी आपण सावे जवळ सर्वांनी भरत्या सद्गुरुनाथ भगवान की सद्गुरुनाथ भगवान की सद्गुरुनाथ भगवान की विडाला विडाला उपदेश सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत चिंतनाकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवंताचे लाडके भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूनिवासी जगत वंदनीय देवमान्य संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उपदेश करण्यात विडाला जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अतिशय साधा सरळ सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सोपा उपदेश करतात। हा अभंग 99.99% लोकांच्या परिचयाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा 99% वारकऱ्यांच्या हातातला 99% वारकऱ्यांना समजलेला पण 99% वारकऱ्यांना पाठांतरातला गायला सोपा पाठ करायला सोपा समजायला सोपा पण आचरणात आणायला अवघड असा खूप गोड अभंग आहे। एकदम साधा सरळ उपदेश आहे बघा। आपल्या आयुष्याचा नाश करू नका पहिला आपलं चित्त शुद्ध करा दुसरा उद्देश भजनात हित आहे म्हणून शुद्ध भावाने भजन करा तिसरा उद्देश। आणि याच्यापेक्षा मी तुम्हाला काही शिकवू शकत नाही।
तीन उपदेश केलेले आहेत गुरुवरांनी आपण सोपा उपदेश आहे विडाला मंडळी लक्षपूर्वक ऐका आयुष्याचा उरलेल्या आयुष्याचा नाश करायचा नाही मागे काय झालं सोडून द्या आपल्या चित्तामध्ये इथून मागे गुणदोष असतील नसतील आपल्याला माहिती नाही सोडून द्या इथून पुढे चित्त शुद्ध आणि चित्त शुद्धीचा मार्ग आहे भजन चिंतनाने चित्त शुद्ध फार गोडा भाग आहे फार अगदी साधा साधा सोपा उपदेश आहे अभंगाचं चिंतन आपल्याला सर्वांच्या मिळून करायचं आहे चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ज्या कारणाने आपण संघटित झालो ते कारण सर्वांना ज्ञात असलं तरी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे उचित आहे म्हणून तो परिहार तो असा आहे कैलासवासी श्री तुकाराम तात्या महादू पाटील महाराज या बाबांचं प्रथम पुण्य स्मरण आहे वर्ष श्राद्ध पिंडदान विधीचा कार्यक्रम आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचे 2 मुलं आहेत मला वाटतं 4 मुली आहेत सुना आहेत समस्त जाधव परिवार आहे गेनू पाटील आणि गोविंदराव हे 2 मुलं आहेत सौभाग्यवती जन्नताई सवळीराम सोनवणे सौभाग्यवती आशाताई अर्जुन आरोटे गंगा भागीरथी सुमनताई एकनाथ चौधरी सौभाग्यवती इंदुबाई शांताराम परकले मुली आहेत सौभाग्यवती राजूबाई तुकाराम जाधव आणि सौभाग्यवती सुनीताताई गोविंदराव जाधव सुना आहे समस्त जाधव परिवार आपले नातेवाईक सगळे सोयरे या सर्वांच्या माया मोहातून मुक्त होऊन हा इहलोक सोडून परलोकाच्या प्रवासाला जाऊन बाबांना 1 वर्ष पूर्ण झालं हा शेवटचा विधी आणि बाबांच्या जीवनातला हा शेवटचा क्षण आहे याच्यानंतर विधी शिल्लक नाही केलं तर भाद्रपदामध्ये पितृपक्षामध्ये केलेलं बिल्डिंग अन्यथा आजचा हा त्यांचा मोक्षाचा दिवस आहे या मोक्षाच्या दिवशी या शेवटच्या क्षणी आज एकतर त्यांना योनी प्राप्त होईल कुठली तरी अन्यथा हे बघा पुण्य भरपूर असेल तर स्वर्गवास मिळेल थोडं पाप वाढवा असेल तर नरकवासात जावं लागतं जीवनात भक्ती असेल मोक्ष नक्कीच मिळेल आणि त्यातही भगवंताने कायद्यामध्ये एक तरतूद करून ठेवली चांगला आहे बोर्डाच्या परीक्षेचा नियम आहे सर्वांना माहिती आहे 10वी 12वी असेल काय असेल इकडे लक्ष द्या तुम्ही गाड्या येत राहतील जात राहतील माणसं येत राहतील जात राहतील आणि तुम्ही प्रत्येक माणसाकडे जर पाहायलाच लागले मला सुद्धा पाहावं लागेल विड्याला थोडं क्रॉस बसायचं असं क्रॉस असे क्रॉस इकडे थोडस तिकडे थोडीशी पाठ करायची क्रॉस मध्ये बसलं की तिकडे लक्ष जाणार नाही कारण महाराज कीर्तन प्रवचन हे एवढ्या 2 तासात 1 तासातच आपल्याला श्रवण करायला मिळेल एकदा इथनं घरी पोहोचलो की संपला मुळात पारमार्थच सामान्य जीवाकडनं घडणं फार अवघड आहे सगळे वाजाबाकीचे जे वेळापत्रक आहे बेरजेचं वेळापत्रक कीर्तनात भजनात बसलं तेवढंच बेरजेचं वेळा थोडस कशा पद्धतीनं ध्यान द्या तुम्हाला सांगू का राहू आता हे राहू आता हे
प्रपंचामध्ये आपल्या तुम्हाला स्टो माहिती आहे बा अण्णा स्टो एक 10-5 वर्षापूर्वी स्टो असतो तुम्हाला माहिती आहे काय करावं लागायचं पेटवण्याकरता हवा भरावं लागायची आणि मग बर्नर मधून जायचं रॉकेट त्याला काय लावायची काडी आणि मग ते चांगलं पेटायचं कसं पेटायचं ते बर्नर तापलं पुन्हा हवा भरली की ते वाकड पळायचं किंवा इकडं पळायचं तिकडं पळायचं मग काय करावं लागायचं पिन द्यावं लागायचं सांगू का तुम्हाला प्रपंचाच्या व्यापामध्ये आपल्या बुद्धिरूपी बर्नर मध्ये अडकलेली घाण काढण्याकरता कीर्तन आणि प्रवचन ही कमी लक्षपूर्वक आहे का बोर्डाची परीक्षा असते 10वी-12वीची काय असेल 6 विषय असतात आता किती आहे तुम्हाला माहिती पण आमच्या काळामध्ये 6 विषय 5 विषयांना चांगले मार्क आहेत पण एका विषयाला महाराज बरं का 30च मार्क पास व्हायला किती लागतात 35 मार्क बरोबर ना भूषण बाकीच्या विषयांना चांगले आहे पण एकाच विषयाला किती 30 मार्क आहे पास होण्याकरता किती मार्कांची गरज आहे जर हे 5 मार्क त्याला दिले गेले नाही तर त्याचं 1 वर्ष वाया जाईल मग काय करतं बोर्डाकडे म्हणजे विद्यापीठाकडे हे 5 मार्क त्याला एक्स्ट्रा देण्याची तरतूद आहे त्याला ग्रेस मार्क बरोबर आहे तसं भगवंताच्या कायद्यामध्ये जाणाऱ्या जीवाचं इतर सगळे गुण चांगले आहेत पण त्याला चांगली जागा मिळण्याकरता त्याला मोक्ष मिळण्याकरता किंवा त्याला मनुष्य योनी प्राप्त करण्याकरता अगदी अंशतः थोडस पुण्य अथवा भक्ती जर कमी पडली तर वर्ष श्राद्धाच्या दिवशी तरतूद आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आराधना कशाला जमलो असेल आपण भेट द्यायला जमलो का मंडळी इकडे लक्ष द्या वर्ष श्राद्ध म्हणजे लग्नासारखी हजेरी लावून जाणं नव्हे जाधव परिवाराची भेट घ्यायची मी आलो होतो अशा करता नाही यायचं त्यांनी नाराज होऊ नये याच्या करता नाही यायचं जाणाऱ्या जीवाच्या उद्धाराकरता यायचंय मोक्षात मग जाणाऱ्या जीवाला मोक्ष मिळावा त्याला चांगली जागा मिळावी आणि त्यांनी जे हयातीमध्ये असताना त्यांनी आपल्यावर केलेलं ऋण ते प्रेमाचं असेल ते कुठल्या तरी सहकार्याचं असेल कुठलंही ऋण आणि त्या ऋणाची परतफेड त्या ऋणातून मुक्त होण्याचा दिवस सर्वांना जो आहे म्हणजे या शेवटच्या क्षणी त्यांच्या करता सर्वांनी एकत्र येऊन शुद्ध अंतःकरणाने ताळी वाजव महाराज समर्पक प्रमाण आणि फिट प्रमाण आहे तो गवंडी असतो ना त्याला बरोबर वळमा तिकडे लक्ष द्या महाराज इथं सर्वांनी काय करायचं बसल्यानंतर बरं का बसल्यानंतर सहाने बाबा सगळ्यांनी मिळून जे आपण आदरांजली श्रद्धांजली म्हणतो ना त्यावेळेला आपण हात जोडून डोळे बंद करतो ना त्यावेळेला जांभळी नाही द्यायची त्यावेळेला इतर चिंतन नाही करायचं
त्यावेळेला सगळ्यांनी देवाचं चिंतन करायचं, मोबाईल पाहायचं नाही, काही नाही, ते कीर्तनात गेम खेळतात. अशा पद्धतीचं शुद्ध चित्ताने ती ह्या 1 तासामध्ये नवविधा भक्तीपैकी सगळ्या प्रकारची भक्ती घडते महाराज. या कीर्तनामध्ये सगळ्या प्रकारची भक्ती घडते, श्रवण भक्ती घडते, कीर्तन भक्ती घडते, चिंतन भक्ती घडते, सगळ्या प्रकारची भक्ती घडते. आणि त्या भक्तीतून देव प्रसन्न होतो. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग माझे भक्त गाती चतुर्भुज स्वरूपामध्ये उभा असतो. आणि अशा वेळेला तो जर इथं हजर आहेतच माऊली आहेत, 100% आहे या धर्म मंडपामध्ये. आणि त्यात व्यासपीठाच्या शेजारी तो जास्त लक्ष देतो. म्हणून कीर्तनाला अप्पर स्टॉल मध्ये बसवतो, लोअर स्टॉल मध्ये, आणि मग बाकीच्या ठिकाणी बाल्कनीवर बसला तिकडे तरी कीर्तनाच्या व्यासपीठाच्या जवळ जवळ जावं. देव महाराज प्रसन्न असते. अशा प्रसन्न वातावरणामध्ये देवाकडे तुम्ही साकडं टाकलं का तो मंजुरी देऊन टाकतो. आमच्या तुकाराम बाबांना मोक्ष दे म्हटलं ना, मंजूर. पण एक जण म्हणतो, कीर्तनकार म्हणतो मोक्ष दे, भजनी म्हणते मोक्ष दे, आणि एखाद्याचं लक्षच नाही. देव म्हणतो यांच्यात एकी नाही. कारण विना सहकार नाही उद्धार, किंवा एकीचे बळ मिळते फळ. म्हणून भजनात तरी एकी पाहिजे. प्रपंचात एकी होऊ शकत नाही. शिंगवेकर, प्रपंचामध्ये नवरा बायकोची एकी होत नाही. तेव्हा सगळे एकत्र आल्यावर तर होऊ शकत नाही. म्हणून तर वेगळं सार होतात, म्हणून तर घटस्फोट होतात, म्हणून तर भावा बहिणीचं जमत नाही, म्हणून तर जावेच जमत नाही. प्रपंचामध्ये एकी होणं अवघड आहे. पण परमार्थामध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये अगदी जवळ येऊन सांगतो, सप्ताहामध्ये एकी होणं गरजेचं आहे. एकीचे बळ मिळते फळ. म्हणून अशा पद्धतीने आपण सगळ्यांच्या वतीनं सुरुवातीलाच मागणं मागूया, तेव्हा आता आमच्या तुकाराम बाबांना चांगली जागा दे. आणि देईलही ते भगवंत आपलं ऐकेल पण. कारण महाराज वातावरण याचं तर छान तयार झालेलं आहे. सप्ताला होत नाही असं वातावरण तयार झालेलं आहे. व्यासपीठावर नाद ब्रह्म प्रगट झालेलं आहे महाराज. हा, आमचे भाऊ नाशिक जिल्ह्याचं वैभव महाराज, स्वभाव गोड, गायन गोड, प्रसन्न, हसतमुख, चेहऱ्याकडे पाहिल्यावर एखाद्याचा वैताग निघून जातो असा चेहरा भाऊ. आणि या ठिकाणी उपस्थित आहे. खूप दिवसांनी अण्णांची पण भेट झाली. आरोटे अण्णा, तुकाराम बाबा आमचे गुरुस्थानी असणारे. परमार्थ याच्यामध्ये आम्ही बघायचो त्या आळंदीला महाराजांना अंगणा असो ना, तर त्या आळंदीला त्या त्यावेळेला कॅसेट वगैरे स्वतःच्या गायलेल्या काय त्या गोड साधना आहे महाराज ती गायन क्षेत्रात, संगीत क्षेत्रात. आरोटे अण्णा उपस्थित आहे. आमचे अतिशय जीवलग मित्र, परममित्र, सगळ्या बाजूने सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व, साध्या सरळ सेवाभावी व्यक्तिमत्व, कीर्तन, प्रवचन, गायन क्षेत्रामध्ये सगळ्या बाळासाहेबजी महाराज गतीर. आणि गतीर परिवार म्हटलं की महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सगळ्या गतीर बरोबर सगळे कीर्तनकार, सगळे गायनाचार्य बाळासाहेबजी महाराज गतीर आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक भाऊ नंतर ज्या दुसऱ्या पिढीतले आपण ज्याला म्हणतो, आणि त्यांनी जे वादळ त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणलं, विनोद महाराज शिंदे डोंगरगावकर, अतिशय गोड व्यक्तिमत्व, तेही गायनाच्या साथीला आहे. सुदामजी महाराज, वा गाडगे पाटील, गायके पाटील, वा हे सगळं बालगोपाळ भजनी मंडळ बाबांचे विद्यार्थी ना, तुपे माऊलीचे विद्यार्थी. हा
संत तुपे माऊलींचे सर्व विद्यार्थी, तुपे माऊली हजर नसतील तरी तुपे माऊलींनी घडवलेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या गुरुजनांचे आभार मानतो. आमचे विनेगरी बाबा, वा वा वा, अतिशय गोड सात्विक नृत्य आहे. नाचावं कीर्तनात, सात्विक नाचावं, ते विनेगरी बाबा अतिशय सात्विकतेने या ठिकाणी कीर्तनाचे नटनाचे. वा वा वा. आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 5 मध्ये है ना, टॉप 10 फार पुढे झालं, टॉप 5 मध्ये म्हणजे अलीकडे. आणि त्याच्यामध्ये मृदुंग क्षेत्रात उंच भरारी ज्यांनी घेतलेली आहे, नावातही भूषण आहे, संप्रदायाचं भूषण आहे, जिल्ह्याचं भूषण आहे आणि गोड स्वभावाची धनी आहे, अशा भूषणजय महाराज मृदुंगाचार्य त्यांचे या ठिकाणी गोड आभार. संकेत बाबा आहेत या ठिकाणी, हा सचिन महाराज कुंडे या ठिकाणी आहेत. मला संकेत महाराज आठवले, सचिन महाराज कुंडे आहेत. आणि अगदी आपल्या प्रकृतीवर मात करून, वा 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 वा, पण प्रकृती आणि प्रवृत्तीवर मात करून, प्रवृत्तीवर सुद्धा, आणि निवृत्ती अवस्था कशात आहे तर भजनात आहे, आणि ते हार्मोनियमच्या साथीने ते पूर्ण करतात. सहाने बाबा आहे, वामतरी संप्रदायातले बुजुर्ग मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करू शकत नाही. आमची उत्कृष्ट साऊंड सिस्टीम जो का कार्यक्रमाचा आत्मा आहे, आणि त्यांचे टाळ्यांच्या गजरात आभार माना. समोर बसलेला श्रोतृ मातृ पितृ संपूर्ण श्रोतृ वर्ग सर्वांच्या पाया पडतो. आमचे चॅनल वाले, शूटिंग वाले, त्यांनी आपला कार्यक्रम जिवंत राहावा, अमर राहावा याच्याकरता मनोजजी शिंदे बाबाजी आपले खूप खूप आभार. आणि विशेष करून जाधव परिवाराला धन्यता देतो. आणि एक आपलं कीर्तनाची सांगतेच्या थोडस 2 मिनिटं अगोदर या स्क्रीन वरती बाबाजींचं, आपले जाधव बाबा तुकाराम बाबांचं एक छोटस जीवनपट आहे, तो आपण सर्वजण आमच्या सह बघू है ना. आम्ही सुद्धा पुढे येऊन बघू कार्यक्रमाची सांगता. त्याच्या आपण काय करूया, 10 मिनिटं अगोदर त्याच्या करता सांगता करू आणि त्या कार्यक्रमाचा आपण तोही आनंद घेऊ. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. सगळं तुम्ही सुरुवातीला उरकलं, शेवटी जय विठ्ठल नंतर काहीच जीवनात फक्त वेळेला किंमत द्या, या अभंगाचा सारासार आहे. जीवनाला वेळेला किंमत द्या, वेळेला. तुम्ही म्हणाल मग तुम्ही लेट कशी, जास्त लेट नाही झालो, 5 मिनिटं लेट झालो, पण 5 मिनिटं हे असे आता प्रवास आहे. वेळेला महत्व का द्यावा, ही वेळ वेगळी हो. आपलं आयुष्य क्षणाक्षणाने कमी होतंय एवढं लक्षात असतं. आपण सकाळी उठलो, ताई बोलू नका, ताई बोलू नका, तुम्ही गप्पा करू नका, आता गप्पा करू. कीर्तनाला सुरुवात झाली, चिंतनाला सुरुवात झाली, आणि वेळ आपल्याला फार थोडा असतो. प्रत्येक कीर्तनकारला 1 तासाच्या पुढे बाळासाहेब बाबा वेळच मिळत नाही. बरोबर. हा, प्रत्येक पाऊल सकाळी उठल्यापासून टाकलं, कुणीकडे टाकलं बरं, कुणीकडे पडलं, ते पाऊल कुणीकडे घेऊन चाललं आपल्याला, मृत्यूकडे घेऊन चालतंय. आपलं प्रत्येक पाऊल जे आपण टाकतो ना, ते पाऊल आपल्याला एका पाऊलाने मृत्यू जवळ आला. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा.
घड्याळाचा काटा हा घड्याळाचा काटा फिरायचा थांबत नाही. थांबतो का तो? काही बंद करून ठेवलं घड्याळ म्हणून वाजायचे अलार्म लावून ठेवला नाही मोबाईलवर थांबत नाही. तुम्ही झोपून राहिला दिवस उठायचा थांबेल? मुळीच नाही, मुळीच थांबणार नाही. आपण जरी थांबलो तर आपल्या करता वेळ थांबलेली वेळ नाही थांबली. त्याच्या करता वेळेच्या अगोदर सावध हरी भजना बीन हरी भजना वेळ आपल्याकडे थांबत नाही. वेळेच्या अगोदर कल करे सो आज करे सो अभी अभी नहीं तो कभी नहीं. आता नाही तर कधीच नाही. आज किती तारीख आहे? पूर्ण तारीख सांगा. 7/6/2025 ही तारीख कधी आहे पुन्हा? आता पुन्हा ही तारीख तुम्ही म्हणाल मग 7/6 ती 2026 राहील. 2025 आता पुन्हा ही तारीख येणे नाही. आता जागा रे भाईनो आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो
गरज आहे सावध सावध होय बापा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो बालपण तरुणपण म्हातारपण सकाळ दुपार आणि संध्याकाळ कधी सकाळ होते कधी दुपार होते आणि कधी संध्याकाळ होते कळत नाही मंडळी कळत नाही आपला बारमध्ये किती वेळ गेला आपला कशात किती वेळ गेला आपला कुठं किती वेळ गेला याचं आत्मचिंतन संध्याकाळी झोपताना करावं किती वेळ आपला बेरजेत गेला किती वेळ बजावा केला मंडळी लक्षपूर्वक आहे का आत्मचिंतनाची गरज आहे कधीतरी सिंहावलोकन करा कधीतरी वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्या दिवशी सांगितलं महाराज वाढदिवसाच्या आधी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवस नका साजरा करून नुसता त्या दिवशी वळून पाहण्याची गरज आहे मागे गेलेल्या आयुष्यात आपण काय केलं त्याचा आढावा घ्या आणि काय करायचं बाकी राहिलंय उरलेल्या आयुष्यात ते पूर्ण करून मला एक सांगू इथं बस येते का एसटी बस येते का परत तिथे तर येते ना फाट्यावर देईल अगस्खिंड फाटा म्हणतात का त्याला अगस्खिंड फाट्यावर दे समजा बस 11 वाजता येणारी आहे मंडळी किती वाजता जाऊन पोहोचलं पाहिजे बरोबर ना भाऊ 11:45 पोहोचलं पाहिजे बरं काही प्रवासात लागणाऱ्या वस्तू घरी ठेवून तिथे गेलं पाहिजे काल सगळे बॅग पूर्ण भरून गेलं पाहिजे बरोबर ना गाडी 11ला येणार आहे 11:45 हजर व्हायचं आहे आणि पावणे गाडीत बसायच्या अगोदर सगळं बरोबर घेऊन निघायचं आहे म्हणजे प्रवासात अडचण येणार नाही सगळं घेऊन निघालं आणि एटीएमच घरी राहून गेलं उपयोग आहे सगळं घेऊन निघाले पण जे पाहिजे ते काय एटीएम घरी आहे उपयोग होईल मंडळी ती गाडी 11ला येणारी माहिती झाली पण एक गाडी येणारी आपल्याला माहितीच नाही ना कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा लक्षपूर्वक आहे का जाणार 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 मंडळी आणि त्या वेळेला जर आपलं एटीएम घरी गेलं तिथं राहून गेलं एटीएम नाही का मग पुढे काहीच नाही महाराज खूप अवघड प्रवास आहे गरुड पुराण सांगायला वेळ नाही पण परलोकाचा प्रवास फार अवघड आहे प्रत्येक गोष्टीची कमतरता पडते बाळासाहेब प्रत्येक गोष्टीची तहान लागली तर पाणी नाही मिळत
काय मिळतो त्या घाणीतला पू असतो ना महाराज जरी पुन्हा तुम्ही ऐकलेलं असेल कोणी हा रक्त प्यावं लागतं ते पू घाण प्यावी लागते काय गटारातून प्रवास काट्यातून प्रवास जाळातून प्रवास हा फार फार प्रवास अवघड आहे देह मिळतो त्याला मरणही नाही त्याला काय फक्त यातना मात्र आहे यमाचे यमदंड वैसतील मात यमाचे यमदंड वैसतील मात यमाचे यमदंड वैसतील मात यमाचे यमदंड काय आणि त्यांचा काय दोष आहे आपलंच कर्म तसं आपल्याच कर्माचं फळ आहे मंडळी लक्षपूर्वक आहे का तुम्ही ते जाहिरात बघितली गे झंडूबामची पाहिले झंडूबाम झंडूबाम एक बाम तीन काम एक बाम तीन काम एक बाम तीन रोगांवर